तर हाय हॅलो नमस्कार, मी समीक्षा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर आजचा जो तुम्ही ब्लॉग बघणार आहे म्हणजे ह्याच्या पुढे जो आपला ब्लॉग कंटिन्यू होणार आहे तो ब्लॉग ॲक्च्युली मला अपलोड करायला खूप टाईम लागला. म्हणजे काही असल्यामुळे मला जो अपलोड करायला वेळ लागला. परंतु हा ब्लॉग नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण ते ह्या ब्लॉगमध्ये ज्या दिवशी आपल्याकडे ज्या दिवशी संकष्टी होती संडेला, त्याचं मी रुटीन सर्व शेअर केलेलं आहे. म्हणजे संडे असताना काय काय होतं, संडे असताना घरची कामं आणि उपवासाचं, त्याचबरोबर काही गोष्टींसाठी जर आपण एखादी गोष्ट घेते आणि त्या गोष्टीसाठी आपला पर्यायी उपयोग कसा होतो, म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी कसा जुगाड केला आहे, ह्या गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्याचबरोबर मी नवीन काही झाडं वगैरे घेतली आहेत, नर्सरीमध्ये व्हिजिट केलेली होती, तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत. तर प्लीज व्हिडिओ स्किप न करता नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता आपण कंटिन्यू करूया आपल्या व्हिडिओला आणि होप्स तुम्ही समजून घेतील की हा व्हिडिओ बऱ्याच लेटने अपलोड केलेला आहे. चला आता व्हिडिओ आपला कंटिन्यू होईल. तर इथे मी हे नारळ खमण्याला घेतलेला आहे आणि माझ्याकडे ते आहे, तुम्हाला मी दाखवते. आणि चांगल्या ब्रँड्स आहे ते वंडरशेपचं, पण त्याने काही होत नाही म्हणून मी एक इथे इंडियन जुगाड केलेला आहे. हे जे आपलं सोलानं असतं, म्हणजे आपण काकडी वगैरे सोलायला वापरतो, त्याच्या ह्याला बघा असे हे असतात त्याने हे. आणि किती केलं आहे बघा, अगदी 5 ते 10 मिनिटात इतका फास्टमध्ये होतं. हे बघा असं पटकन असं केलं तुम्ही तर फटाफट असं होऊन जातं. जर तुमच्याकडेही नारळ खिसायला काही ऑप्शन नसेल तर हा जुगाड तुम्ही करू शकता. मस्तच आहे. मी असंच थोडंसं डोकं लावलं आणि बघितलं होतं का, तर चांगलं झालं. आणि चांगल्यापैकी नारळ जसं आपण खमवतो किंवा विळीने जसं आपण हे करतो त्याप्रमाणेच हा नारळ झालेला आहे. तर चला आता माझ्याकडे जे प्रोडक्ट आहे ते पण तुम्हाला मी दाखवते. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी टॅगही करेल. तर बघू शकता, पण ते वर्क नाही आहे, चांगलं नाही आहे. मला तर एकदाच आणि त्याला रस्टही पकडलेला आहे. तर चला आज आहे संकष्टीमध्ये काय काय हे सर्व तुम्हाला मी दाखवेलच. त्याच्याबद्दल हा एक केलेला जुगाड हाही तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि हे बघा तुम्ही बघू शकतात, हा पूर्ण नारळ अगदी खमून झालेला आहे, अगदी मस्त असा. किती इझी असा ट्रिक आहे, तर तुम्हीही नक्की करा. चला आज आहे संकष्टी आणि सर्व पसारा पडलेला, इथे पसारा सर्व हा पडलेला आहे. मी मिरच्या सर्व स्वच्छ धुवून देठ वगैरे तोडून ठेवलेले आहे. आणि सकाळी नाश्त्यामध्ये काय केलेलं आहे ते तुम्हाला आधी दाखवते. आज संडे आहे परंतु संदीप ऑफिसला गेले. तर ही रताळा आणि बटाटा अशी ह्याची भाजी केलेली आहे. संदीपना सुद्धा 30 डब्याला दिली, कारण आज काय उपवास असल्यामुळे. आणि त्याचबरोबर अजून बनवलेलं आहे ही साबुदाण्याची खीर. ती आता संपलेली आहे, थोडीशीच आहे. साबुदाण्याची खीर बनवलेली आहे. भारवी आणि पर्वसाठी तर त्यांना ब्रेकफास्टसाठी मेंदूवडे आणलेले होते. मी थोडासा मेसी आहे, म्हणजे कपडे वगैरे, कारण सध्या पावसाचं वातावरण आहे. तर त्यांनी मेंदूवडे वगैरे खाल्लेले आहेत. आणि आता मी त्यांच्यासाठी थोडंसं जेवण वगैरे बनवते. बाकी काय काय बनवायचं आहे ते सर्व तुमच्यासोबत शेअर करते. तर चला, पावसाचं वातावरण आहे आज, बऱ्याच दिवसांनी पावसाचं वातावरण झालेलं आहे, दाखवते तुम्हाला. आणि आज फ्रेंडशिप डेही आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना फ्रेंडशिप डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमची जे फ्रेंड्स असतील त्यांना नक्कीच विश करा. एखादा मेसेज तरी करा, जेणेकरून असं नेहमीचं बोलणं तर होत नाही, परंतु ह्या फ्रेंडशिप डे निमित्ताने एक मेसेज जरी गेला, पर्सनल मेसेज, नॉट अ ग्रुपमध्ये मेसेज केलेल्याला काय इतकं व्हॅल्यू नसतं, म्हणून पर्सनल मेसेज करून नक्कीच विश तुम्ही करू शकता. चला, अजून मला खूप सारं काम करायचं आहे. जेवण तर संध्याकाळीच बनवायचं आहे, परंतु मी आतापासूनच तयारी करून ठेवते, म्हणजे जेणेकरून संध्याकाळी एकदम लोड येत नाही सर्व जेवण वगैरे करायला म्हणून. तर चला, बाहेरचं वातावरण थोडंसं तुम्हाला दाखवते. हे बघा तुम्ही बघू शकता, पावसाचं वातावरण पूर्ण झालेलं आहे. आपली छोटीशी झाडं आणि पर्व वगैरे आहे तिथे शेजाऱ्यांकडे दिसतो तो इथून. फ्रेंडशिप बेल्ट त्या अंकल आणि त्यांची जे राखी आंटी आणि अंकल आहेत त्यांना ते फ्रेंडशिप बेल्ट बांधायला की काय म्हणून गेलेले आहेत. तर असं उद्याला त्याची एक्झामसुद्धा आहे. तर आता मी फटाफट त्यांच्यासाठी थोडं कुकर वगैरे लावून घेते, जेवण वगैरे करते आणि नंतर मी बोलते तुमच्याशी. आज काय काय करणार आहे हे सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप सारी कामं करायची आहेत. इवन असं रेग्युलर जर संकष्टी असेल तर आपण थोडंफार करून शॉर्टकट मारू शकतो, म्हणजे ऑफिस वगैरेसाठी. परंतु जर संडे असेल तर थोडंसं स्पेशल तर झालंच पाहिजे काहीतरी म्हणून. तर असं चला आपण बघूया काय काय होतं आहे. आता इथे मी हे सारण बनवायला घेतलेलं आहे, जो आपण नारळ खमवलेला तो, आणि त्याच्यात गूळ वगैरे टाकून. तर हे मोदकसाठी नाही आहे, मी आज करंज्या बनवणार आहे, कारण मोदक तर आमच्याकडे दर संकष्टीला बनवलेच जातात. त्यामुळे म्हटलं चला आज काहीतरी वेगळं असं करंज्या बनवूया.
म्हणून हे करंजीसाठी मी सारण बनवत आहे. तर इथे मी बनवते कोथिंबीरची वडी. कोथिंबीरची बारीक बारीक चिरून वगैरे घेतलेली आहे. सर्व माझं झालेलं आहे बॅटर बनवून. तर ह्याच्यापेक्षा थोडंसं हे पाहिजे, पाणी पाहिजे आपण. त्यात संकष्टी स्पेशल असा सर्व मेनू आहे. त्याच्यासाठी ही कोथिंबीर वडी बनवते. तर हे पूर्ण आता आपण ह्याचे 2 भाग करून व्यवस्थित त्याला सेट करून स्टीम करून घेऊया. चला बाकीचं काय आहे ते सर्व दाखवते. हे बघा असं झालेलं आहे. त्याचे असे पूर्ण हे करून त्याला असं स्टीम करण्यासाठी आपण ठेवूया अशा प्रकारे. आता माझी बऱ्यापैकी कामं झालेली आहेत. म्हणजे जेवणाची तयारी बऱ्यापैकी झालेली आहे. काय काय झालेली आहे ते तुम्हाला पहिले दाखवते. जसं कोथिंबीर वडी तुम्हाला दाखवली, ती स्टीम वगैरे करून मी ठेवलेली आहे. स्टीम वगैरे झालेली आहे कोथिंबीर वडी. आणि त्याचबरोबर काय करंज्या करायच्या. तर करंज्यासाठीचं सारण तर मी कधीच करून ठेवलेलं. आणि आता त्याचं पीठही मळून ठेवलेलं आहे. भाजीची तयारी झालेली आहे, ऑलमोस्ट झालेला. फक्त फोडणी आणि तळणं हेच बाकी आहे. दाखवते. चल, हे स्टीम देऊन कोथिंबीर वडी तयार झालेली आहे मस्त अशी. हे तर काय आहे, सकाळीच हे सारण केलेलं ते आहे. काय हो, पीठ इथे मळून ठेवलेलं आहे. हे बघा, गव्हाचं पीठ मळून ठेवलेलं आहे. आणि भाजीची तयारी पूर्ण झालेली आहे. ॲज युज्युअल माय फेवरेट, म्हणजे आमची सर्वांचीच फेवरेट अशी वालाची भाजी आहे, संकष्टी स्पेशल. तसं आहे. तर मी आता बाकीची जेवणाची जे वाटण वगैरे बनवायचं आहे, ते जेवणाचं वाटण वगैरे जे बनवायचं आहे भाजीसाठी ते पण बनवून वगैरे ठेवते सर्व. आणि त्याच्यानंतर मला जायचं आहे बाहेर. तर बघू आता. पाऊसही लागले आज. काय पाऊस ये जा करते, पाऊसही जोरात चालू आहे. वाटण वगैरे सर्व रेडी करून ठेवते. आता काय फोडणी द्यायची आणि करंज्या आणि त्यातलेच मी तळणीचे मोदक करेल. म्हणजे दोन्ही होऊन जाईल एखादंच. उकडीचे मोदक करण्यापेक्षा तळणीचे आणि करंज्या असं दोन्ही एकाच ह्याच्यात होऊन जाईल. तर चला आता मी पहिले वाटण वगैरे करून घेते. तर आता मी बाहेर चाललेली आहे. तर बाहेर जाते, थोडंसं सर्व काम वगैरे आवरून झालेलं आहे. बाहेर जाते. पाऊस तर यायचंच लक्षण दिसतं. बघू आता पाऊस येतोय की नाही. जायचं आहे नर्सरीमध्ये, थोडीफार झाडं वगैरे घेऊन यायची आहेत. ती बघते. म्हणून पाऊस वगैरे येतो त्यामुळे काही ड्रेस वगैरे काही चेंज नाही केलं. तसंच आम्ही निघतो. तर चला जाऊन बघूया. आता पावसाळ्यात सध्या झाडं वगैरे चांगली आहेत का नाही ते आधी बघायला लागेल नर्सरी. कारण पावसाने सर्व झाडं खराब झालेली असतात. जर असली तर ठीक आहे. तर आमच्याकडे तुळस आहे, ती जगतच नाही आहे काही कारणामुळे. कदाचित बिल्डिंगला पेंट केलं आहे ना, म्हणून नसेल. आता मी 4 ते 5 तुळस आतापर्यंत लावल्या, त्यातली एकही जगली नाही. आता बघू, इकडून नर्सरीमधून घेऊन येते. असं ती तरी राहील. चला. मी पावसाळ्यात हे कुठेही जायच्या आधी ही अशी तयारी करावी लागते. सीट पुसणं, हे करणं, त्यातच अर्धा वेळ निघून जातो. आणि तिथपर्यंत पुन्हा पाऊस आलेला असतो. अशी कंडिशन आहे. पावसामुळे गार्डन देखील मस्त हिरवगार झालेलं आहे. आणि गार्डनचा व्ह्यू बघा, नुसती ग्रीनरी ग्रीनरी ग्रीनरी. आणि आता बाईक निघालेली आहे. इथे आम्ही आलो पेट्रोल भरायला. गाडीत पेट्रोल भरतात. आणि परवाला तर इतका इंटरेस्ट असतो ना गाडीत पेट्रोल वगैरे भरायचं. आम्ही पेट्रोल वगैरे भरलेलं आहे. नशीब आम्ही बाईकवर आलो. असलं जाम झालेले ट्रॅफिक जाम ती दाखवते. ह्याच्यासाठी आम्ही गाडी काढत नाही सहसा. तरी तुम्हाला दाखवते किती लांबपर्यंत तरी जाम लागलेला आहे. आणि आम्हाला बाईक असून सुद्धा जाता येते. आपल्याला सरळ तिकडे जायचं ना, तिथून लांब पडेल असं. आणि थोडे लोक मॅनर्स पण नाही, म्हणजे रूल्स फॉलो नाही करत ना, त्याच्यामुळे सर्व अस्ताव्यस्त होऊन जातं सर्व. येऊन पोचलेलो आहोत नर्सरीमध्ये. बघू कोणकोणती झाडं आहेत आणि कोणकोणती झाडं घेतोय. मोठी नर्सरी आहे इथे, खूप लाईनमध्ये बऱ्याच नर्सरी आहेत. आता आम्ही आलेलो आहोत नर्सरीमध्ये. झाडं तर आहेत खूप. मेन म्हणजे तुळस घ्यायची आहे आणि दुसरी फुलं. हो नाहीच ना. तुळस आहेत, त्याप्रमाणे मटकी आणि वेगवेगळे पॉट्स स्टाईल्स यायचे नाही. तुम्हाला जसे पाहिजे तसे इथे अवेलेबल आहेत, तुम्ही घेऊ शकता.
झाडाचा पावसाळा तरी सध्या मस्त दिसत आहेत झाडं. आम्ही 2 झाडं घेतलेली आहेत, एक गुलाबचं आणि एक जास्वंदी आणि एक तुळस, असं अशी झाडं घेतलेली आहेत. आणि आता इथे पाऊस खूप जोरात आलेला आहे आणि पर्वाला तर अशी मजा आली आहे बघा. हे असं पर्वाचं इथे चाललं आहे. हे प्लास्टिक बनलं, त्याच्यावरनं पाणी जो पडतो ना त्याच्यात पर्वा खेळतो. ते बघा बाईक पूर्ण भिजलेला. घरी कसं जायचं तो प्रश्न पडलेला आहे. तो भिजेल. असा पाऊस लागलेला आहे जोरात. आता घरी कसं जायचं? अजून 7:30 वाजायला जेवण करायचं आहे, भरपूर जेवण करायचं आहे आणि उपवास आहे संकष्टीचा. अरे थांब ना, तिथे जायला जागा नको. उपवासी आहे तर आता बघू. गाडीवर नेण्यात हे मुश्किलच आहे. 3 जण. इथे कोथिंबीर वडी झालेली आहे तुम्हाला आधी दाखवल्याप्रमाणे. आणि आता इथे करंज्या बनवून घेत आहे. 5च मोदक बनवलेत आणि ह्या करंज्या बनवल्यात. अजून बाकी आहे. फटाफट इथे भाजी पुरण एवढं सारण एवढं बाकी आहे. भाजी झालेली आहे. आता फटाफट मी बनवून घेते पटकन. आता इथे जाऊन आलो पण कपडे वगैरे चेंज नाही केले. आता झाल्यावरच सर्व चेंज वगैरे करते आणि फटाफट बनवून घेते. खूप लेट झालेला आहे. माझा ॲक्च्युली विचार होता की सर्व मोदकच बनवावे, परंतु टाईम खूप होईल म्हणून मी आता त्याच्या करंज्या केल्या. 5 नैवेद्यापुरती मोदक केले. चला आता फटाफट करून घेते. नको नको, बेसिन दिसते ते बेसिनमधलं सर्व दिसते. आता फायनली माझं सर्व जेवण बनवून झालेलं आहे. आता वाजले बरोबर 9 आणि जेवण सर्व बनवून झालेलं आहे. काय काय झालेलं आहे तेव्हा दाखवते. फायनल एक लुक. लाडसाठी काकडी, हे पीठ उरलं त्याचे 2 पुऱ्या केल्या. करंज्या अर्ध्या त्या घरी घेतल्यात नैवेद्यासाठी. ह्या कोथिंबीर वडी ज्या बनवलेल्या आहे ह्याही त्या घरी घेतलेल्या आहे. भात बनवलेला आहे म्हणून दाखवते. चला आपण जाऊया त्या घरी. हां देते. तेव्हा हे घेतलेले आहेत करंज्या घेतलेल्या आहेत. त्याच्यात पेपरमध्ये बटर पेपर आहे. त्याच्यात कोथिंबीर वडी घेतलेली आहे आणि त्याच्यात वालाची जी भाजी केलेली आहे ती पण डबा भरून घेतलेली आहे. असं सर्व त्या घरी देण्यासाठी घेतलेलं. चला. पूर्वी प्रेम कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती होती मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव गौरी कुमरा चंदनाची. सो आमचं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आणि आता आम्ही आलेलो पूजा वगैरे केली त्या घरी जसं तुम्ही बघितलं त्याप्रमाणेच. आणि जेवण वगैरे झालेलं आहे. तिथे परवा आणि भारवीचा अभ्यास चाललेला आहे. त्या दोघांची बडबड ऐकायला येत असेल तुम्हाला कदाचित थोडीफार. तर आता आलो आणि येताना खूप जास्त पाऊस होता त्यामुळे भिजलो. छत्री नेलीच नव्हती. म्हटलं काय पाऊस येणार नाही, जवळच आहे त्याच्यामुळे छत्री कशा. आणि खूप जोराचा पाऊस लागला आणि आम्ही भिजून आलो त्याच्यामुळे. तर अशा प्रकारे आजचा दिवस तुमच्यासोबत शेअर केलेला आहे संकष्टी आणि त्याचं सर्व जेवण आणि बाकीची सर्व कामं. जरी सुट्टी असली तरी ही रुटीनची कामं ही करावीच लागतात आणि खरंच खूप टायर्ड व्हायला होतं. जरी सुट्टी असली तरी असं वाटतं की काही कारणं असं वाटतं की अरे शनिवार रविवार 2 दिवस मला सुट्टी असते म्हणून मजा. तर असं काही नसतं. शनिवारी माझा पूर्ण दिवस जो आहे तो मुलांना क्लासमध्ये आणण्यात सोडण्यात, भारवीला एका क्लासला आणा दुसऱ्या क्लासला सोडा ह्याच्यातच जातो. फिश आणा हे आणा त्याच्यात गेलेलं जातो. रविवारी थोडंसं रिलॅक्स असतं कदाचित. संदीप ज्या दिवशी घरी असतील त्या दिवशी. आता पुन्हा सेम कंडिशन असते. तर अशा प्रकारे 2 दिवस गेलेले आहेत. आज रविवार होता. आज रविवारची संकष्टी होती त्याच्यामुळे जास्त जेवण लागतं. नाही तर संडेला थोडंसं जेवणाचं हे कमी असतं. सकाळीच केलं की मग संध्याकाळी थोडंफार ॲडजस्ट होतं. त्याच्या प्रकारे आज जे जे घडलं ते सर्व तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि आता बऱ्यापैकी पावसाला सुरुवात म्हणजे आजच्या दिवसात पाऊस बराच पडत होता आणि आता रात्री पडत आहे. तर पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि आता हा ब्लॉग जो आहे तो खूप दिवसांनी मी करत आहे. म्हणजे बरेच दिवस झाले मी गॅप घेतलेला होता. म्हणजे नाही होत सर्व जमत. म्हणजे सर्व घाईघाई करण्यामध्ये खूप वेळ जातो. म्हणजे व्हिडिओ शूट करण्यामध्ये खूप जास्त वेळ जातो आणि त्याच्यापेक्षा एडिटिंगमध्ये जातो. माझ्याकडे खूप सारे व्हिडिओ पेंडिंग आहेत अजून ते टाकायचे. वेळच मिळत नाही. तर असं आता सध्या मी ट्राय करत आहे की म्हणजे रेग्युलर व्हिडिओ ब्लॉग वगैरे टाकायचे. गाडीमधला स्टँड ही माझा मोबाईलचा तुटलेला आहे तो मला नवीन घ्यायचा आहे किंवा बसवायचा आहे. तुटलेला नाही आहे तो,
गरमीमुळे तो हीटमुळे निघून जातो. काय होतं प्रत्येक माझ्याकडे 3-4 स्टँड असेच पडलेले आहेत, ते चिकटतच नाही, स्टिक होत नाही. तर बघितलं जर तेही मी करून घेईल आणि गाडीतही तुम्हाला ब्लॉग बघायला मिळतील. आणि होप्स तुम्ही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लाईक करा, शेअर करा, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांसमोर व्हिडिओ पोहोचेल आणि माझे सबस्क्रायबर वाढायला मदत होईल. तर होप सो आशा असते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. बाय.